नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत मस्त थंडगार मँगो कुल्फी. महत्त्वाचं म्हणजे आपण ही कुल्फी घरगुती 3 साहित्यांमध्ये करणार आहोत. तरीही ही मँगो कुल्फी चवीला विकतच्यापेक्षाही भारी लागते. सध्या आंब्यांचा सीझन आहे. बाजारात मुबलक प्रमाणात आंबे उपलब्ध आहेत. आंब्यांपासून वेगवेगळे पदार्थ तर झालेच पाहिजेत. आपल्या चॅनलवर आंब्यापासून केलेले वेगवेगळे बरेच पदार्थ उपलब्ध आहेत. त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. मँगो कुल्फी करण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये अर्धा लिटर फुलक्रीम दूध घेतलेलं आहे. मँगो कुल्फी करण्यासाठी फुलक्रीम दूधच वापरायचं आहे. इथं आपण अर्धा लिटरच्या प्रमाणामध्ये कुल्फी करणार आहोत. तुम्हाला जर जास्ती कुल्फी हव्या असतील तर तुम्ही दुधाचं प्रमाण त्यानुसार वाढवू शकता. गॅसची फ्लेम लो मिडियम करून दुधाला उकळी येण्याची वाट पाहूया. बघा, दुधाला उकळी आलेली आहे. पुन्हा एक वेळ आपण असं ढवळून घेऊया आणि गॅसची फ्लेम लो मिडियम करून आपण दूध आटवून अर्ध करून घेणार आहोत. थोडंसं दाटसर होईपर्यंत आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे. कढईला लागलेलं दूध अशा पद्धतीने आपण चमच्याने आतमध्ये काढून घ्यायचं आणि दुधावर जी साय धरते ती थोड्या थोड्या वेळाने मोडून घ्यायची आहे. म्हणजे मग दूध लवकर घट्ट व्हायला सुरुवात होते. दूध गरम करायला असं पसरट मोठं भांडं घेतलं म्हणजे गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवून आपण दूध अगदी पटकन आटवून घेऊ शकतो. फुलक्रीम दूध घेतल्यामुळे कुल्फीला अजून छान चव येते. आता आपण हे दूध आटवून अर्ध करून घेऊया. मीडियम फ्लेमवर जवळपास 7 ते 8 मिनिटं मी दूध छान गरम करून अर्ध करून घेतलेलं आहे. बघा, हलकासा रंग देखील बदललेला आहे. यानंतर आपण यामध्ये पाव कप साखर घालूया. आपण इथं अर्धा लिटर दूध घेतलं होतं म्हणजे 2 कप दूध होतं. 2 कप दुधासाठी पाव कप साखर घ्यायची आहे. 2 कप दूध आपल्याला आटवून 1 कप करायचं आहे. त्यासाठी पाव कप साखर हे प्रमाण अगदी बरोबर होतं. कसं आहे, आईस्क्रीम थोडंसं गार झाल्यानंतर मग ते अगोड लागतं. त्यासाठी साखरेचं योग्य प्रमाण असणं गरजेचं आहे. पण तुम्हाला साखर थोडी कमी करायची असेल तरीही करू शकता. बघा, आपण यामध्ये घातलेली साखर पूर्णपणे विरघळली आहे. साखर विरघळल्यानंतर दूध पुन्हा पातळ झालेलं आहे. आपण हे दूध आता पुन्हा 3-4 मिनिटं उकळून घेऊया. साखर घातल्यानंतर 3-4 मिनिटं अजून मी दूध उकळून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता दुधाचा हलका रंग बदललेला आहे आणि दूध आता छान दाटसर झालेलं आहे. 2 कप दुधातलं 1 कप दूध होईल इतपत आपण आटवून घेतलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे दूध पूर्णपणे गार करून घेऊया आणि मगच पुढची तयारी करूया. आता जरी तुम्हाला इथं हे दूध पातळ वाटत असेल तरी गार झाल्यानंतर ते व्यवस्थित घट्ट होतं. त्यानंतर इथं मी कुल्फी सेट करण्यासाठी असे ॲल्युमिनियमचे कुल्फी मोल्ड घेतलेले आहेत. बघा, कुल्फी मोल्ड तळाकडून निमुळते आहेत म्हणून मी ते इथे ग्लासमध्ये उभे केलेले आहेत. माझ्याकडे ॲल्युमिनियमचे कुल्फी मोल्ड आहेत. तर तुमच्याकडे अशा पद्धतीचे मोल्ड नसतील तर तुम्ही पेपर कप घेऊ शकता किंवा ग्लासमध्ये देखील कुल्फी सेट करू शकता. आपण तापवून घेतलेलं दूध बघा, गॅसवर असताना किती सैलसर होतं आणि पूर्णपणे गार झाल्यानंतर त्याला किती दाटसरपणा आलेला आहे. असंच आपण दूध आटवून दाटसर करून घ्यायचं आहे. आपण मँगो कुल्फी करतोय, अर्थातच आपल्याला आंब्याचा रस हवा आहे. त्यासाठी इथं मी हापूस आंब्याचा 1 कप रस घेतलेला आहे. 2 मध्यम आकाराचे हापूस आंबे कापून मिक्सरला लावून असा मी रस तयार करून घेतलेला आहे. आंबा मिक्सरला लावताना त्यामध्ये अजिबात दूध पाणी घातलेलं नाही आहे. असाच आपल्याला दाटसर रस हवा आहे. 1 कप दुधासाठी आपण 1 कप हापूस आंब्याचा रस असं प्रमाण घ्यायचं आहे. आपण दूध आटवून 1 कप करून घेतलेला आहे. इथं मी हापूस आंब्याचा रस घेतला आहे. तुम्ही घरात जो आंबा उपलब्ध असेल त्याचा रस तयार करून घेतला तरीही चालेल. आता आपण या भांड्यात काढून घेऊया. आता आपण आंब्याचा रस या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दोन्ही साहित्य व्यवस्थित मिक्स होतील अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत. जर तुम्ही हापूस आंब्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही आंबा घेणार असाल आणि त्यामध्ये जर धागे असतील तर तयार रस तुम्ही गाळणीने गाळून घेऊन नंतरच यामध्ये घालायचा आहे. बघा, आता सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आणि मस्त हापूस आंब्याचा ओरिजिनल रंग आलेला आहे. आणि हे मिश्रण आपण इतकं दाटसरच घ्यायचं आहे. अगदी पातळ करून घेतलं म्हणजे मग जेव्हा कुल्फी सेट होते तेव्हा त्यामध्ये बर्फ जमा होतो. आता आपण या मोल्डमध्ये हे मिश्रण भरून घेऊया अशा पद्धतीने. नंतर आपण या मोल्डवर अशा पद्धतीने सिल्वर फॉईल लावून घेऊया. तुमच्याकडे जर सिल्वर फॉईल नसेल तर तुम्ही घरातील प्लास्टिकचा कागद वरून लावला तरीही चालेल आणि एक रबर लावून घेऊया.
बाजारात सगळ्या गोष्टी विकत मिळतातच, पण आपण त्या घरी करून खाण्यात एक वेगळाच आनंद मिळतो। तुम्ही या कुल्फी पेपर कपमध्ये देखील सेट करून घेऊ शकता। अशाच पद्धतीने आपण एक एक करून सगळे मोल्ड भरून घेऊया। बघा, आपले सगळे कुल्फी मोल्ड भरून झालेले आहेत। आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये 5 कुल्फ्या तयार झालेल्या आहेत। अर्थात तुम्ही घेतलेले मोल्ड किती लहान मोठे आहेत त्यानुसार कमी जास्ती कुल्फ्या होतील। इथे घेतलेल्या प्रमाणानुसार तुम्ही साहित्य वाढवून तुम्हाला हव्या तितक्या कुल्फ्या करू शकता। आता आपण सिल्वर फॉइलला असा एक लहानसा कट करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपण यामध्ये एक एक करून आईस्क्रीमची काडी रोवायची आहे। तुम्हाला जर आईस्क्रीमच्या काड्या नाही मिळाल्या तर घरातील चमचे तुम्ही उलटे करून यामध्ये रोवू शकता। आता आपले कुल्फी मोल्ड तयार आहेत। आपण कुल्फी सेट होण्यासाठी 8 ते 10 तास फ्रीजरमध्ये ठेवून देऊया। 10 तासांमध्ये कुल्फी व्यवस्थित सेट झालेली आहे। आधी मी तुम्हाला इथं एकच कुल्फी डिमोल्ड करून दाखवत आहे। मला थंबनेलसाठी फोटो हवा आहे। कुल्फी पटकनच वितळली जाईल म्हणून आधी एकच काढून दाखवते। आधी आपण सिल्वर फॉइल काढून घेऊया। बघा, आपली कुल्फी व्यवस्थित सेट झाली आहे, अजिबातच बर्फ जमा झालेला नाही आहे। आता आपण साधं पाणी घ्यायचं, त्यामध्ये 3-4 सेकंदांसाठी हा कुल्फी मोल्ड बुडवायचा, मग कुल्फी अगदी सहज निघून येते। मग आपण दोन्ही हातांच्या तळव्याने अशा पद्धतीने मोल्ड गोल फिरवून घ्यायचा। हातांच्या उष्णतेमुळे कुल्फी अगदी सहज निघून येते, साध्या पाण्यात नाही बुडवली तरीही। मग आपण काडी हातात धरायची, अशी गोल फिरवायची। बघा, किती छान अशी आपली मँगो कुल्फी तयार झालेली आहे। विकतच्या पेक्षाही भारी आणि रंग पण बघा, हापूस आंब्याचा अगदी छान रंग आलेला आहे। यामध्ये आपल्याला कोणताही आर्टिफिशियल कलर घालावा लागलेला नाही आहे आणि मस्त स्मूथ अशी आपली कुल्फी तयार झालेली आहे। आता आपण एक एक करून सगळ्या कुल्फ्या डिमोल्ड करून घेऊया। बघा, दिसायला किती छान दिसत आहेत। अगदी पाहता क्षणी खावी वाटेल इतकी ही कुल्फी छान होते आणि चवीला तर अप्रतिम लागते। विकतच्या मँगो आईस्क्रीमपेक्षाही आपण तयार केलेली कुल्फी छान लागते। साहित्यही अगदी कमी लागतं, कोणीही सहज करू शकेल इतकी सोपी पद्धत आहे। कमी साहित्यात उत्तम अशी आपली ही मँगो कुल्फी तयार आहे। मुलं तर आवडीने खातात। आता आंब्याच्या सीझनवेळी जर मुलांचे वाढदिवस असतील, अशावेळी पार्टीसाठी तुम्ही ही मँगो कुल्फी घरी करू शकता। सर्व बच्चे मंडळी अगदी खुश होऊन जातील। याच पद्धतीने मँगो कुल्फी तुम्ही घरी नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।